मागील भागामध्ये आपण बघितले, मगाशी योगेशबद्दल गैरसमज करून घेतला म्हणून तिला वाईट वाटलं. त्या दोघांच्या गप्पा ऐकत ती शांत बसली होती. इकडे ऋतिकाला मेसेज मिळाल्या जयवंतनी योगिताच्या मामाला आणि संभाजीला कॉल लावला आणि परिस्थिती समजावून सांगितली. आता पुढे. तेव्हा संभाजी आणि मामा एकच बोलले, ते म्हणजे ती असं कोणाकडूनही गिफ्ट नाही घेत म्हणून तिला वाईट वाटलं असेल. तेव्हा सगळ्यांचं एकमताने हे ठरलं की आज योगिताच्या बाबांशी योगेश आणि योगिताच्या नातेविषयी बोलायचं. त्याप्रमाणे संभाजी श्रीधरच्या घरी गेले आणि मामांनी कॉल करून श्रीधरना सांगितलं की योगिता योगेशच्या घरी गेली होती, तर त्यांना ती पसंत आहे, त्यांनी मागणी घातली आहे. एवढंच सांगितलं आणि योगिताला आज त्यांनी गिफ्ट दिलं तर ती थोडी अपसेट झाली हे सांगितलं. तुम्ही थोडं तिच्याशी बोला असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. संभाजीसुद्धा घरी जाऊन श्रीधरशी बोलले. अरे श्रीधर, तू मला आधीच नाही बोलला, पण योगिता योगेशसाठी जयवंतला पसंत आहे, ते थांबायला तयार आहेत. होऊ दे तिच्या मनासारखं, आता घाई नाही आहे लगेच लग्नाची. तुझं काय मत आहे सांग. अरे हो, आता योगिताच्या मामांचा कॉल आलेला मलाही स्थळ पसंत आहेत आणि आम्ही योगिताशी बोललो आहे असं बोलून योगिताच्या मामांच्यात आणि त्यांच्यात रत्नागिरीत झालेलं बोलणं त्याने सांगितलं. ते ऐकून संभाजी पण खुश झाले. मात्र योगिताच्या मामाने आणि संभाजी दोघांनीही फक्त एवढंच सांगितलं की योगिता पसंत आहे आणि सोबत हे पण सांगितलं की आत्ताच योगिताला यातलं काही सांगू नका, उगाच ती टेन्शन घेईल. हे बघ श्रीधर, जयवंतराव दरवर्षी आपल्या पाहुण्यांना दिवाळी गिफ्ट देतात, तसं यावेळीही त्यांनी योगिताला दिलं, म्हणजे तुम्हा सर्वांसाठी तिच्याकडे दिलं आहे. तसं तर योगिता त्यांना श्रेयाला पाहायला आल्यावर पसंत होती, पण तिला लगेच लग्न करायचं नव्हतं म्हणून मी त्यांना परस्पर नकार कळवला, पण तिच्या मामाने त्यांच्याशी बोलले, त्यामुळे त्यांनी आज ते गिफ्ट पाठवून दिले. प्लीज वाईट वाटून घेऊ नको. मला माहिती आहे की योगिताला आवडत नाही, पण त्यांना ती योगेशसाठी पसंत आहे म्हणून नाही, तर त्याआधी ती ऋतिकाची मैत्रीण आहे आणि जयवंत हॉस्पिटलला असताना योगिता ऋतिकासोबत होती. तिला तिने छान समजून सांगितलं. तिला आता सगळ्यात जास्त जवळची योगिता वाटते म्हणून त्यांनी तिला गिफ्ट दिलं. बाकी योगेशशी लग्न करायचं की नाही हे योगिताशी बोलून ठरवू. हो संभाजी, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या हा विषय नको. तसंही आम्ही तिला प्रॉमिस केलं की ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण शांत बसू. ती आली की बोलून घेतो त्या गिफ्टबाबत. संभाजी, योगिता माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, तरी पण ती नाही बोलली तर राग नको मानू. तसं तिने सांगितले की आम्ही पसंत करेल त्या मुलाशी लग्न करेल, तरीही अंतिम निर्णय तिचा असेल. श्रीधर म्हणाले. हो श्रीधर, अरे हे बघ आलीच योगिता. संभाजी. योगिता पाठोपाठ अर्णवही आला. बाबा चला ना घरी जाऊ, योगेश दादाने मला खूप सारे फटाके दिलेत आणि दादाने छान गिफ्ट दिलं, चला ना मला ओपन करून पाहायचं आहे. अर्णव. हो जाऊयात. योगेश, तू आज थांबणार की जाणार. संभाजी बोलले. नाही मामा, मी निघणार आता. बाबा आणि ऋतिका वाट बघत असतील. काका, हे बाबांनी दिलंय असं म्हणून सगळे गिफ्ट योगिताच्या आणि तिच्या बाबांच्या हातात दिले. त्यांना वाकून नमस्कार केला आणि तो जायला वळला. योगेश, योगिताने हाक दिली. योगेशच्या हृदयात वाजे समथिंग. त्याने मागे वळून पाहिलं. योगेश, थँक्यू आणि सॉरी. योगिता बोलली. कशाबद्दल. योगेश बोलला. मगाशी माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला म्हणून मला तुमचा राग आला, त्याबद्दल सॉरी. आणि थँक्यू याबद्दल की तुम्ही ऑफिसमधून येऊन पण आम्हाला सोडायला आला. तुम्ही बसा, मी चहा करते. ती. नाही नको, मी निघतो, आधीच खूप वेळ झालाय, तुमची पूजा आवरायची असेल, नंतर कधीतरी येईन. योगेश म्हणाला. योगेश, थांब ना, अजून आहे वेळ. तसेही योगिता सगळी तयारी करून गेली. आमच्या घरी आम्ही दोघे जोडीने पूजा करतो. तुम्ही जेव्हा RTO वाल्यांबरोबर बोलत होता तेव्हा योगिताने पूजा आवरून घ्यायला सांगितली होती. तसंही तुमच्या घरची पूजा तिला भेटलीच होती, त्यामुळे आम्ही करून घेतली. तुमचा चहा झाला की देवाला हळदी कुंकू वाहेल ती. हां, आता फटाके फक्त फोडायचे आहेत, ते तुम्ही गेल्यावर फोडू. श्रीधर. योगेशने मामाकडे पाहिलं. त्याने मानेनेच हो म्हणून खुणावलं. तसे सगळे चहा प्यायला गेले. चहा घेऊन झाल्यावर योगेश जायला निघाला. योगिताला पाहता यावं असं त्याला वाटत होतं, पण योगिता त्यांना चहा देऊन आत गेली होती आणि ती काय बाहेर येणार नव्हती. संभाजींनी योगेशच्या मनाची घालमेल ओळखली आणि योगिताला हाक मारली. योगिता बाळा, बाहेर येतेस का. संभाजी म्हणाले. हा काका, काही काम होतं का. योगिता. हो बाळा, उद्या फराळासाठी ये घरी आणि ऋतिकाचा कॉल आलेला, तिने तुला कॉल केलेला पण तू उचलला नाहीस, तुला कॉल करायला सांगितलं आहे. आज राहू दे, उद्या कर. चल आम्ही निघतो आता. संभाजी. बाय योगिता दी. अर्णव म्हणाला. बाय असं बोलून ती आत गेली. योगेश अर्णव आणि मामांना सोडून पुढे निघणार होता. योगेश. हा मामा.
आज खुश ना? संभाजी. काही काय मामा, योगेश लाजत म्हणाला. योगिता तुझ्याशी बोलली या नादात गाडी नीट चालव आणि पोहोचल्यावर फोन कर. ती दोघे वाट पाहतायत. संभाजी हसत बोलले. काही मामा, तुला मला खेचायला कारण भेटलं. चल बोलू फोनवर. निघतो आता. बाय योगेश. बाय दादा. अर्णव. उद्या आम्ही येणार आहोत म्हणून सांग जयवंतरावांना. संभाजी. हो मामा, चल बाय. योगेश. बाय. संभाजी. गाडी चालवता चालवता त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल होती. त्याच्या कानात योगिताची सॉरी आणि थँक्यू गुंजत होते. आजचा दिवस त्याचा अविस्मरणीय होता. एकतर योगिताच्या आज इतक्या जवळ होता, दुसरं ती आज पहिल्यांदा त्याच्याशी बोलली होती. तिच्या हातचा चहा प्यायला भेटला होता आणि सगळ्यात शेवटी आज तो तिच्या हातचं जेवणार होता ना. आजचा त्याचा दिवस तर सोने पे सुहागा था. स्वतःच्या विचारात तो कधी घरी पोचला ते कळलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद पाहून जयवंत आणि ऋतिका काय समजायचं ते समजले. काय दादा, योगिताशी बोलणं झालं ना? ऋतिका. तसं काही खास नाही, पण थँक्यू बोलली तेवढं. योगेश. काय दादा तू, अरे ती फक्त थँक्यू बोलली तर तुझा चेहरा बघ किती ब्लश करतोय. मग ती तुझ्याशी बोलायला लागली तर मग तू हवेतच. आणि मग तिने होकार दिल्यावर तर. ऋतिका त्याला चिडवत बोलली. ऋतिका बास खेचू नको माझी. तो तिला खोटा राग दाखवत बोलला. बरं राहिलं मग आता जेवूयात की तिच्या थँक्यूने पोट भरलं तुझं? ऋतिका. ऋतिका काही काय, एक काम कर, मी फ्रेश होऊन येतो आणि मग आपण जेवूयात. त्याआधी तिने दिलेलं गिफ्ट मला दे, ते माझ्यासाठी आहे. योगेश. हे हॅलो, ते माझ्यासाठी आहे समजलं ना? ऋतिका. एक मिनिट, तू गिफ्ट दिलंस म्हणून तिने दिलं आणि तू दिलेलं गिफ्ट हे तू नाही तर तुझ्याकडून मी तिला दिले, समजलं ना? योगेश. मान्य आहे ते गिफ्ट तू दिलेलं, पण तिला ते थोडीच माहीत आहे. तिला एवढंच माहीत आहे की तिला मी गिफ्ट दिलं आहे. मग तिने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना? मग मुलींच्या गोष्टी घेऊन तू काय करणार? त्यातून पण पाहिजे असेल तर घे. पण मला जरा आता तुझ्याबद्दल शंका वाटायला लागली आहे. ऋतिका. म्हणजे काही नाही ऋतिका. योगेशला जसं समजलं तसं तो चिडून. ऋतिका थांब, काय म्हणालीस? काही नाही दादा, असं म्हणून हसत पुढे पळत होती आणि हा तिच्या मागे रागाने. ऋतिका थांब, तुला सोडणार नाही. तू ना जाम शेफारली आहेस. आता बघच, उद्या भाऊबीज आहे, गिफ्ट अजिबात नाही भेटणार. योगेश. अशी त्यांची प्रेमाची भांडणं सुरू होती. तेवढ्यात जयवंत आले. अरे काय दंगा सुरू आहे तुमचा? काय झालं ऋतिका? जयवंत. बाबा ते. ऋतिका प्लीज स्टॉप. योगेश. कळेल का मला काय झालं आहे? बाबा हो, योगिता याला थँक्यू बोलली तर याचा चेहरा बघा कसा ब्लश करतोय, म्हणून याला चिडवत होते आणि हा चिडला. ऋतिका. योगेश तू काय चिडलास खरं सांग. बाबा मी ह्याला योगिताने दिलेलं गिफ्ट दाखव म्हणत होतो तर ही दाखवत नाही आणि उगाच मला डिवचत आहे म्हणून चिडलो. योगेश. एवढंच होय. योगेश आता तुझं लग्न करायचं आहे आणि तू. ऋतिका तू पण लहान नाहीस. काय दोघं लहान मुलांसारखे भांडतायत? ऋतिका आण ते गिफ्ट पाहूया काय दिले ते. जयवंत. हो बाबा आणते. मी खोलतो, देते इकडे. योगेश. दादा अरे धीर धर, ते मला दिले तुला नाही, उगाच सदाशासारखं करू नको. ऋतिका. जयवंत गंभीर होऊन बोलले. सॉरी बाबा, ती जीभ चावत बोलली. ते गिफ्ट योगेशकडे दे, तो खोलू देत. जयवंत बोलले. तसं योगेशने तिच्या हातातून काढून घेतले आणि तिच्या डोक्यात टपली मारली. बाबा दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग फेअर इन लव्ह अँड वॉर. योगेश म्हणाला तसं जयवंतने हसून त्याच्याकडे पाहिलं. योगेश ओशाळला. ते सॉरी बाबा. दादा तू ओपन कर, पण ते तुझ्या उपयोगाचं थोडीच असणार आहे, त्यामुळे नंतर ते मलाच भेटेल, कर तू ओपन. ऋतिका परत त्याला चिडवत बोलली. योगेशने तिला एक लुक दिला आणि ते ओपन करू लागला. ऋतिका त्याच्या मागे त्याच्या गळ्यात हात घालून उभी होती. उघड ना दादू पटकन. ती. हो ग किती घाई, असं म्हणत त्याने ते ओपन केलं आणि त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी तळलं. त्यांनी एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं. काय झालं योगेश, तुमचे चेहरे का असे झालेत? बघू इकडे आणते. असं म्हणून जयवंतने ते आपल्याकडे घेतलं. त्यांची नजर त्या गिफ्टवर स्थिरावली आणि त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी तळलं. अति सुंदर, एवढंच ते बोलले. त्या दोघांनी आपल्या बाबांना मिठी मारली. या गिफ्ट पुढे आपण दिलेलं गिफ्ट फिकं आहे ग. योगेश आपल्याला कितीही थांबायला लागू देत, पण या घरची सून योगिताच बनेल. किती सुंदर पेंटिंग काढलंय पोरीने. आपल्या घराला हीच जोडून ठेवेल. तिला जर ऋतिकाच्या भावना समजतात तर ती तिला कधीच अंतर नाही देणार. जयवंत. हो ना बाबा, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ऋतिका. आपल्या चौघांचा फोटो आहे. योगितामुळे आई नसून पण आमच्यात आहे असं दिसत आहे. किती सुंदर आहे हे, मानलं पाहिजे. कसा मिळाला हा फोटो तिला? योगेश. दादा अरे माझ्या मोबाईलमध्ये DPला होता. राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण सेल्फी घेतलेला ना, हे बघ त्यामध्ये आईचा फोटो होता मागच्या साईडला. म्हणजे माझं आत्तापर्यंत लक्षही नव्हतं की आईचा फोटो मागे आहे.
पण तिने बघ ना त्यामध्ये लक्ष देऊन किती बारकाईने आईला आपल्या जवळ आणलं आहे. ती डोळ्यात पाणी आणत बोलली. जयवंत, आराध्या, योगेश आणि ऋतिका असे चौघे एकत्र असलेले पेंटिंग होतं ते. फोटोतील आराध्याला फोटोत न ठेवता तिने त्यांच्यासोबत आणलं होतं. पेंटिंग इतकं जिवंत वाटत होतं की जणू काही आराध्या आता त्यांच्यात आहे. योगेशने तर कितीदा त्या पेंटिंगवरून हात फिरवला होता. त्याच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं. सगळेच भावूक झाले होते. योगेशने डोळे पुसले आणि हसत तिला बोलला, ऋतिका, आता हे गिफ्ट तू विसर आणि हे लक्षात ठेव, हे माझ्यासाठी आहे. आता तुला मिळणार नाही. आणि तसंही तू काय म्हणाली होतीस, तुझ्या उपयोगाचं नाही. पण बघ, हे खरं तर तुझ्यासाठी नाहीच. असं म्हणताच कोणाच्या रूममध्ये लावायचं यावरून दोघांच्यामध्ये परत जुंपली. तसं जयवंत म्हणाले की ते माझ्या रूममध्ये लागेल. तुम्ही गिफ्ट विसरा. बाबा, दोघेही एकसाथ म्हणाले. तसं ते म्हणाले, गिफ्ट एकच आहे आणि सगळ्यांना ते आपल्या रूममध्ये हवं आहे. तर आपण यावर वे आऊट काढूया. आपण हे पेंटिंग हॉलमध्ये लावू, चालेल का? नको बाबा, दोघेही एकसाथ बोलले. बोला, काय ठरलं? जयवंत बोलले. दादाच्या रूममध्ये लावू आपण, ऋतिका म्हणाली. नाही, तुझ्या किंवा बाबांच्या रूममध्ये लावू, योगेश बोलला. नको, योगेश, तुझ्या रूममध्येच लावू. तसे आम्हाला माहीत होतं की हे एक पेंटिंग आहे, त्यामुळे ते तुझ्याच रूममध्ये लावायची व्यवस्था केली आम्ही तू इथून गेल्यावर. पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं की हे इतकं छान पेंटिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिने स्वतः काढले ते. तिची पूर्ण मेहनत दिसते यातून. खरं सांगायचं तर हे पेंटिंग बघून मलाही हे माझ्या रूममध्ये लावायचा मोह झाला. पण आम्ही दोघं या फोटोवर भागू, असं म्हणून जयवंत आणि ऋतिकाने त्या पेंटिंगचे फोटो घेऊन डीपीला लावले. पण बाबा, मी आता योगिताला फोन करते, ऋतिका म्हणाली. ऋतिका, वेळ झालाय खूप, चला आवरा, हे उद्या सकाळी करा फोन. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.